स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर मम्मी मामाच्या गावाला गेली आहे, माझ्या मामाच्या गावाला, जे की माझ्या आजींची पुण्यतिथी होती. आज हनुमान जयंती आहे. ब्लॉग थोडासा उशिराच आला आहे, त्यासाठी सॉरी. पण मम्मी सकाळ सकाळ लवकर गेली, मग सगळं काम आता तसंच बाकी आहे. हनुमान जयंती आहे, समोरच मंदिर आहे 2 किलोमीटर इथून. मग तिथे सगळे जेवण करून आले आहेत. मला उपवास आहे कारण गुरुवार आहे आज. मग आजच्या दिवसात काय काय होते ते तुमच्याशी शेअर करते. ब्लॉग कंटिन्यू पहा आणि असे उभे ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतं की नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, काल ही फ्रेम लावून घेतली आणि पडदे पण लावायचे आहे, त्यामुळे इथे ठोकून घेतला आहे, पण तिथे खिळा जात नाही आहे. आता बघू कसं काय होते. पण ही फ्रेम कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. इकडे एक फ्रेम आहे अशी, आणि हे मी मीशोवरून घेतलं आहे. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. म्हणजे मला वाटते 2 वर्ष झालं याला, पण अजून जसं की तसं आहे. हे वॉच पण मी मीशोवरून घेतलं आहे. सगळ्याच्या लिंक तुम्हाला देते जर का तुम्हाला पाहिजे असतील तर. थोड्या वेळ टाईमपास वगैरे केलं. मम्मी सकाळी 7 वाजताच गेली होती इथून, त्यामुळे मग कपडे वगैरे सगळं तसंच होतं. स्वयंपाक पण करायचा होता, त्यामुळे पहिल्यांदा म्हटलं कपडे धुवून घेऊया, कारण कपडे लगेचच सुकून जातात. आता उन्हाळ्यात एवढा आहे ती कपडे लगेचच अर्धा ते 1 तासात तर लगेच कपडे तर सुकूनच जातात. म्हणून चला म्हणलं पहिले कपडे धुवूया आणि नंतर मग बाकीची कामं करूया. अनुची अंघोळ बाकी होती, मग तिला थोड्या वेळात अंघोळ घालते. तिचे गावाकडे आल्याच्यानंतर एका दिवसात आहे ना 4 ते 5 ड्रेस बदलून होतात, कारण ती इतकी माती खेळते. मग काय, माती खेळली की लगेच तिचे कपडे बदलावं लागतात, कारण ते कपडेच इतके खराब होतात की नंतर निघतच नाही. मग आता इथे माझे कपडे पण धुवून झाले आहेत. चला म्हणलं आता याला सुकाय टाकूया. आणि इकडे कसं स्टँड वगैरे नाही, गावाकडे कसे बाहेरच कपडे सुकवतात. मग इथे घराच्या मागे आमचं टॉयलेट बाथरूम आहे, त्यामुळे तिथे कपडे धुतले. आणि घराच्या समोर जी दोरी बांधली आहे ना, तिथे मग कपडे आम्ही सगळे सुकायला टाकतो, कारण तिकडे डिरेक्ट ऊन येतं. घराच्या मागं ऊन येत नाही, कारण घराची सावली पडलेली असते तिकडे मागे, त्यामुळे इकडे समोरच आम्ही कपडे वगैरे सुकायला टाकतो. आणि समोर दिसतंय ना, तर तिथे ट्रेन जाते, म्हणजे रेल्वे आमच्या घराच्या समोरूनच जाते. हे एक खूप छान पॉईंट आहे. पण जे नवीन लोक येतात ना आमच्या घरी राहायला, पाहुणे वगैरे, तर त्यांना अजिबात झोप येत नाही, कारण ही ट्रेन सारखी चालू असते, सकाळची संध्याकाळची. मग संध्याकाळची ट्रेन म्हणजे आवाज खूप, संध्याकाळी एकदम शांत वातावरण असते, आणि त्यात ट्रेनचा आवाज म्हणल्याच्यानंतर खूप मोठा आवाज असतो. आणि स्टेशन अगदी 1 किलोमीटर जवळ आहे आम्हाला, त्यामुळे मग रात्रीची झोप येत नाही जे नवीन असतात त्यांच्यासाठी. आम्हाला तर काय लहानपणीपासून सवय झाली आहे. आणि अनुचा इथं मी कॅमेरा ठेवला होता, तर तिची बघा किती नाटकं ना, म्हणजे तिचं चाललं आहे की माझा डान्स पण मम्मी येऊ दे. मग तिला मी ओरडायला आले, आणि हे मी सगळं तसंच ठेवलं, कारण हे एक मेमरीज राहतात चांगल्या. मग मी माझा कॅमेरा घेऊन बाहेर आले, तर ती म्हणली की मम्मी मला पण कॅमेऱ्यामध्ये यायचं. तिला म्हणले ये इकडे कपडे सुकू घालायला. मग ती येते आता कपडे सुकायला घालायला. तिला आजकाल आहे ना असं कॅमेरासमोर यायला खूप जास्त आवडतं, पण खूप वाईट रिॲक्शन करते, जे की रिअलमध्ये खूप छान असते, पण कॅमेरासमोर आल्याच्यानंतर तिला अजिबात जमत नाही रिॲक्शन वगैरे करायला. त्यामुळे तिचे पण व्हिडिओ खूप कमी काढते आजकाल मी, नाहीतर तिचे खूप सारे व्हिडिओ काढत होते पहिल्यापासून मी. आता तुम्हाला मागे ट्रेन दिसत नसेल, कारण ना त्यांनी कंपाऊंड केले आहे, म्हणजे ट्रेनच्या रेल्वेच्या आहे ना साईडली कंपाऊंड केलं आहे. त्यामुळे आम्हाला जर गावात जायचं असेल ना, समोरच गाव आहे, त्यामुळे गावात जायचं असेल तर आम्हाला बाजूनी जावं लागतं ते कंपाऊंड केल्यामुळे. कपडे झाल्याच्या नंतर लगेच अनुला आंघोळ घालून घेतली होती, त्यामुळे आता कपडे इथं सुकायला घालते. मग तिचं आवरून घ्यायचं होतं. आता हे आवरलेलं अजिबात 10 ते 15 मिनटं पण राहणार नाही आहे, तरी पण आवरावं तर लागतंच, कारण इतके खराब करते ना ती, लगेच बाहेर जाते. गावाकडे आल्याच्या नंतर तिला अजिबात मोबाईल वगैरे काही देत नाही, त्यामुळे ना इतकं खराब करणं चालू आहे ना, की बाहेर लगेच जाते, मातीत खेळते, लगेच जाते कुठे पण. आणि आता इकडे चक्कू आहे ना, आमच्या शेतामध्येच आहे माझ्या चुलतीच्या, त्यामुळे ती रोज 2-2, 3-3 चक्कू देते. आणि चक्कू खरंच खूप भारी आहेत, स्किनसाठी भारी आहेत, किंवा आपल्या म्हणजे शरीरासाठी. फ्रूट्स सगळेच भारी आहेत, आणि गावाकडे भरपूर सारे फ्रूट असतात. माझ्या बहिणीला म्हणलं ये बाई, तिला कॅमेरा चालू असलं की इतकं लाजायला येतं, त्यामुळे ती लपून बसली होती. आणि दिवसभरातला अर्धा दिवस तर मी असंच पायऱ्यांवरच बसलेले असते, कारण मला बाहेर बसायला असं मोकळी हवेत बसायला खूप जास्त आवडतं. घरामध्ये तर जास्त नसतेच मी, दिवसभर असते, कारण ऊन दिवसभर लागत असते ना. तर मग तिला चकू वगैरे खायला घातलं अनुला, कारण नाश्ता तोच होता आजचा. नाश्त्याला काही केलंच नाही, मम्मी सकाळच गेली होती. मग देवपूजा वगैरे मम्मीने केली होती, पण गुरुवार होता, म्हणलं चला थोडीशी देवपूजा आपण पण करूया. बाकी सगळं झालं होतं, फक्त नमस्कार वगैरे करून घेतला. तर मम्मी गेली होती, सकाळ तिने सगळं आवरलं होतं तिचं. बाकी स्वयंपाक पण म्हणली करते म्हणून, पण मी म्हणलं राहू दे, तुला उशीर होईल परत, कारण
लांब जायचं असतं, म्हणून तिला म्हणलं तू जा, मी करते. आणि तिकडे जाऊन परत तिला स्वयंपाक पण करायचा आहे, कारण माझी आजी वारल्यामुळे तिकडे स्वयंपाक करायला कोणच नसतं. त्यामुळे मग तिकडे जाऊन पण तिला स्वयंपाक करायचा होता, पुण्यतिथीचा वगैरे. त्यामुळे मग तिला म्हणलं जा तू, मी आवरते. मग इथालचं कॉर्नर थोडंसं धूळ, आणि इकडे धूळ भरपूर आहे कारण रस्त्याच्या शेजारीच घर असल्यामुळे धूळ भरपूर आहे. त्यामुळे धूळ सारखी येते. रोज म्हणलं तरी साफ केलं तरी पण कमीच आहे, कारण रोज धूळ येते. त्यामुळे आता म्हणलं थोडंसं साफ करूया. माझी बहीण तर करूनच गेलती, पण म्हणलं चला थोडं साफ करूया. मग हे हँडवॉशचं जे बॉटल आहे ना, तर ती यात्रेवरून आणली होती मी. आणि हँडवॉश पण माझ्या घरून आणलं होतं, कारण मला प्रमोशनसाठी भरपूर 3-4 हँडवॉश भेटले होते. मग त्यातलं एक इकडं आणलं होतं. चला म्हणलं आता ते सोडून घेऊया. आणि हँडवॉश आहे ना, कधी पण एकदम डार्क हँडवॉश नाही टाकायचं. म्हणजे हँडवॉश टाकलं त्यातमध्ये थोडंफार म्हणजे 50% टाकलं तर बेस्टच आहे, किंवा मग 30% पाणी टाकायचं हँडवॉशमध्ये, कारण ते एकदम डार्क हँडवॉश आहे ना, नाही यूज करायचं. म्हणजे मला तर पर्सनल तसं वाटतं. तर मी थोडं हँडवॉश टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. म्हणजे 50% मी करते नेहमी. ॲक्च्युली ते जास्त दिवस पण जातं. आणि डार्क हँडवॉश वापरण्यापेक्षा असं वापरून बघा, लवकरच आपल्या हातात म्हणजे जास्त पाणी पण लागत नाही नंतर. त्यामुळे असं नक्की यूज करून बघा. मग इथं बेसिंगच्या इथं आले बाथरूमपाशी, मग तिथे हँडवॉश वगैरे ठेवलं. माझं पण हँडवॉश केला. आम्हा मैत्रिणींना थोडंसं फोटोशूट करायचं आहे. आता कधी मुहूर्त लागतोय त्याला आणि कधी काय, पण 2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळेल की कसं काय आम्ही फोटोशूट वगैरे करत आहे. फोटोशूट आणि व्हिडिओ शूट पण करायचं आहे. थोडंसं म्हणलं रील्स वगैरे काढावा. आणि गावाला यायचं म्हणून मी खास माईक घेतला, पण माईकचा इकडं आल्यावर काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे माईक तसाच पडून आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचं एक सजेशन पाहिजे मला, की जॉब करणं बेटर आहे, कारण मला तर जॉब लागला आहे एका ठिकाणी, पण पगार थोडासा कमी आहे, स्टार्टिंग कमीच देतात. आणि जर घरी बसून आपण जर यूट्यूब, इंस्टाग्राम वगैरे केलं तर म्हणजे तुम्हाला कोणतं बरोबर वाटतं हे नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर काहीच सुचत नाही की काय करू. खूप जणांना विचारलं मी की काय करू, पण शेवटी डिसिजन हा आपल्यालाच घ्यायचा असतो. त्यामुळे मला खरंच समजत नाही आहे की मी जॉब करू बाहेर जाऊन, की घरच्या घरी हे सगळं करू. पण शिक्षण माझं वायाला जाईन असं वाटतं की घरच्या घरी हे सगळं करून. बघू आता काय कसं ठरते. तुम्ही पण नक्की सांगा, थोडंसं सजेशन द्या. तर हा कूलर आहे ना, मागच्या वर्षी घेतला होता आम्ही. याच्या आधीच माझ्या पप्पांनी घेतला होता अनुसाठी, कारण उन्हाळा भरपूर इकडचा पण कडक असतो. आणि आता सगळीकडेच उन्हाळा कडक आहे, त्यामुळे मग हा कूलर घेतला होता. मग तेच नीट करायचं काम चालू आहे. इकडे आता पडदा बसवायचा होता, त्यामुळे ना थोडंसं म्हणलं साफसफाई करूया तिथालची, कारण भैया येऊन लगेचच पडदा बसवेल. आणि इकडचं मनी प्लांट वगैरे ना ते नीट लावायचं आहे मला पलीकड साईडला, कारण ते 2 आहेत एकाच साईडला. मग ते एका साईडला दुसरं अजून एक लावायचं आहे, पण चिकटपट्टीच भेटली नाही मला. मग काय ते कॅन्सल केलं आणि ते तसंच ठेवलं. हे घड्याळ पण आहे ना, सील संपला आहे त्याचा सेल, तर मग ते दुसरं सेल आणायचं आहे. ते आता गावात गेल्याच्या नंतर बघू, कारण बाजार पण आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल की आम्ही काय करते वगैरे. आणि अनुच्या फ्रेंडची अशी मस्ती चालू असते रोज. त्यांना अख्खा दिवस पुरत नाही बघा. आता दिवसभर हे दोन्ही खेळत असतात. आणि अनु तर इतका त्रास देते ना, की सारखी पळते भांडी कुंडे वगैरे खेळायला हिच्यासोबत, आणि तिकडेच असते. मला वाटते दिवसभरातल्या ना जवळजवळ अर्धा दिवस तर ती तिकडेच असते. आणि असं काहीचं गावाकडचं वातावरण आहे. मला तर खूप फ्रेश वाटतं गावाकडे. निवांत बसले होते इथे बाकावर. आमच्या समोरच बाक वगैरे ठेवले आहेत असे. अनु काय चाललंय? काय ग काय चाललंय? खिलोने खेळायचं. नंतर चला म्हणलं लहानपणीचे दिवस ताजे करूया. लहानपणी अशीच माझ्याकडे सायकल होती, रेंजन का काहीतरी नाव होतं तिचं. आणि हे असं मधला पाईप वगैरे नव्हता, म्हणजे जी एक्सरसाइजसाठी असते ना, तर तसली माझी सायकल होती माझ्याकडे. लहानपणी नाही, लग्नाच्या आधी. तर त्याच्यावर मी खूप लांबपर्यंत असंच सायकलीवर जायचे. मग इथे एक आली होती एका मुलाची सायकल, चला म्हणलं तीच आपण आता चालूया. भारी वाटत होतं, म्हणजे एकदम लहानपणीचे दिवस ताजे झाल्यासारखं फील येत होतं. तर माझी बहीण गाईंना खायला टाकत होती. चल म्हणलं मी टाकते आज खायला. पाणी वगैरे तिने पाजलं होतं, पण खायला टाकायचं राहिलं होतं. बघा शकता मागून ट्रेन जात आहे. म्हणजे ही भिंत आहे ना, तर ती आता 2-3 महिन्यापूर्वी बनवली आहे. त्याच्या आधी पूर्ण ट्रेन अशी समोरासमोर दिसायची, पण आता ट्रेन समोरासमोर दिसत नाही, अशी मागून दिसते. मग ते जे खायला आहे ना गायांचं, ते कापून टाकावं लागतं. त्यासाठी मी तिथं कापायला गेले. तो आडकिता आडकिता असतो, त्याच्यामध्ये ते कापतात, पण ते मला काही कापता आलं नाही. त्यामुळे मी तसंच टाकलं गायांना. आणि एक दिवशी ना मी पूर्ण म्हणजे धारा वगैरे काढण्यापासून
सकाळपासून सगळं रुटीन मी शेअर करेल. मला ॲक्च्युली येत नाही पण मी शिकेल नक्की व्हिडिओसाठी. त्यासाठी स्टेट येऊन नक्की सगळं शेअर करेल सकाळपासून कसं काय असतं इकडचं गावाकडचं रुटीन. पण आज जे आहे ना ते आता आजचं तुम्हाला दाखवलंच मी. आता काही संध्याकाळचं फक्त स्वयंपाक करायचा, मग मी थोडीशी उशिरा येणार आहे त्यामुळे स्वयंपाक वगैरे करून ठेवेल मी. आणि गुरुवार म्हणल्यावर मला पण उपवास सोडायचा आहे. पाहू शकता ते असं म्हणजे बाजूलाच जात होतं त्यामुळे काही मला ते करता आलं नाही, म्हणून म्हणलं चला असंच काढूया आपण हाताने आणि तसंच गायांना खायला चारूया. आणि गावाकडे बाहेर व्हिडिओ काढायचा म्हणलं तर सगळे माणसं बघतात, पण मला काही मला सवय झाली कारण गावाकडचे सगळे लोक माझे व्हिडिओ पाहतात त्यामुळे मग त्यांना पण भारी वाटतं की कसं शूट करते वगैरे वगैरे पाहायला. आमच्या पहिला भरपूर गायी होत्या, भरपूर म्हणजे भरपूर. मला वाटतं सगळं आमचं उत्पन्न गायांच्या दुधावरच होतं, पण आता एवढं त्यानं खूप कमी केल्यात. खूप काय काय तर अशाच मरून गेल्या 2-3 तर. आणि बाकी मग सगळे कारण म्हातारे झाल्याच्या नंतर मरतातच. आणि मला एका गायीने ना शिंगाव घेतलं होतं, तेव्हापासून ना मी गायांच्या जवळ पण जात नव्हते लग्नाच्या आधी. पण आता ओळखीचे झाले आहेत, 3 गाया आणि 1 वासरू आहे. चला म्हणलं आता मग खायला टाकूया. नंतर मला उपवास होता, सकाळी मी वेपर्स वगैरे कुरडई वगैरे तळलं होतं, सगळं उपवासाचं मम्मीने बनवलं आहे, कुरडई वगैरे सगळं. पण थोडीशी दुपारी भूक लागली, चला म्हणलं आपण हे वाली चक्की आणूया जे की खूप सुंदर लागते, म्हणजे खूप भारी लागते. मावा चक्की का काहीतरी नाव होतं. माझ्या पप्पांचा फोन आला होता कारण ते गेले होते गावाला. तर आज गुरुवार होता, उपवास होता. तर आज गुरुवार आहे, उपवास होता त्यामुळे ना सकाळी वेपर्स वगैरे तळले होते, कुरडई केली मम्मीने उपवासाची. तर ते सगळं तळलं होतं. पण आता भूक लागली होती म्हणून हे 2 चक्की आणली जे की मावा चक्की असते ती. तर भैया मागत होतं, त्याला म्हणलं उपवास सकाळपासून कशाला घेतात. तिथून वहिनी चालल्या होत्या आमच्या चुलत वहिनी. त्यांनी घरी गेल्या, चिकू वगैरे होते वाटतं. ते म्हणले की तुम्हाला उपवास आहे ना, धरा एवढे 2 चिकू खा. म्हणजे न सांगता देणं हे फक्त गावाकडेच होतं, किंवा आता बघ आपण शहराकडे राहतो तर तिकडे ऐकून पण इग्नोर करतात लोक. पण गावाकडे कसं त्या गोष्टीचा विचार केला जातो. मग आपल्याकडे काय आहे का, म्हणजे मदत ही गावाकडे भरपूर होते. हे मला भारी आता अनुभव आला थोडंसं, त्यामुळे चला म्हणलं तुमच्याशी शेअर करावा. बाकी हे चिकू खाते, इकडे भरपूर चिकू आहेत. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर 1 लाईक नक्की करा. तुम्ही लाईक करत नाही यार, प्लीज लाईक करा जा. 20-30 लाईक असल्यावर चांगलं वाटतं मला. प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.